आज मी कटलचे कोफ्ते बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हे कटल घेतले मी, अर्धा किलो होईल एवढी कटल आहे आणि ह्याला खाली बसून ह्याचे 4 तुकडे केलेत मी। आता ह्याच्यानंतर मी कापून घेते। आतला भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि वरलंही कापून घ्यायचं आहे। हे आसानीने निघते, हातानेही तुम्ही काढू शकता, तसंही निघते आणि चाकूनही निघते आणि एकदम कवळं कटल आहे। हे आरामशीर पीस होऊ लागलेत ह्याची कापलं तर। आता हे वरलं काढून घेऊया। पटपट निघतं, ह्याला काहीच टाइम लागत नाही। कटल मार्केटमधून बी मिळतंय, पण हे आम्ही विकत आणलेलं नाही, त्याच्यामुळे घरीच कापावं लागले। असे सारे तुकडे करून घेतले तुम्ही, हे पहा, आणि एक पाण्याने धुवून घेतले। आता हे दुसरं पाणी आहे। कापताना कधी हाताला थोडंसं सरसूचं तेल लावा किंवा लिंबू लावा त्या कटलला। चाकूला किंवा इळ्याला तेल लावलं की हाताला चिटकत नाही त्याचं दूध। नमक टाकून घेतले अर्धा चम्मच, थोडंसं पाणी शिजण्यासाठी आणि थोडीशी हळदी पावडर। आता ह्याचं झाकण झाकून ह्याला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। हे बघा, एक झालेली आहे। आता मी साईडला ठेवले कुकर शिट्ट्या होण्यासाठी। हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि 2 कांदे घेतले, आता थोडे मोठ्या साईजचे। ह्याला व्यवस्थित परतून घेऊया। आता हे कटलच्या ग्रेव्हीचा मसाला आहे, कोफ्त्याचा। हे आपले सारे खडे मसाले आहेत। 2-3 मिनिट पहिलं कांदा मी तेलात परतून घेतले, त्याच्यानंतर मसाले परतून घेतले। आता इथं 2 टमाटे टाकलेत आणि अर्धा चम्मच नमक टाकले। सॉफ्ट होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे। सॉफ्ट झाल्याच्या नंतर हे साईडला ठेवलंय आणि कुकरचं झाकण काढून घेतलंय मी। हे चांगलं शिजलेलं आहे, 3 शिट्ट्या दिल्या। आता बघा, हे बघा, एका झाऱ्याने ह्याला साईडला करून घेऊया। हे पहा, असंच सारे काढून घेते मी आणि थंड होण्यासाठी ठेवून देते। हे ठेवून थंड होण्यासाठी ठेवू तोपर्यंत आता इथं मी वाटण थंड झालेलं आहे, त्याला पिसून घेणार आहे। हे ग्रेव्हीसाठी वाटण बनवले। वाटण बनवल्याच्या नंतर हे बघा, असं आपल्याला हाताने फोडून घ्यायचं आहे किंवा हे थोडंसं गरम आहे आणि मॅशरनं मी आलू मॅश करायचं आहे, त्यानं हे बारीक करून घेते। थोडेसे रेषेच हे दिसते आता, तर काहीच हरकत नाही, आपल्याला जास्त चिकटपणा आणायचा नाही ह्याला, थोडंसं मोठं राहिलं तर। आता इथं बेंडिंगसाठी थोडंसं मी 2 आलू घेतले, आता मीडियम साईजचे उकडून। तेही मी झाऱ्यानं करा किंवा हातानं मॅश होतले तर हातानं करा, खिसणीनंही करू शकता। हे बारीक आलू 2 मी करून घेतले तर असे झाऱ्यानं। आता इथं सारे मसाले घेऊया। मसाल्यासाठी लाल मिरची पावडर, नमक, गरम मसाला, अद्रक, लसूण आणि हळद घेतली। इथं 3 मिरच्या घेतल्या आता बारीक कापून। आता हे बेसन घेतलंय मी 3 चम्मच। हे व्यवस्थित मिक्स करून ह्याचा गोळा करून घेऊया। एवढेच मसाले लागतात ह्याला। इथं तुमच्याकडे जर असेल तर इथं कोथिंबीर टाकू शकता। आता हे पहिलं मुठीनं आपल्याला असे गोल गोल गोळे करायचे आहेत, नंतर हातानं आकार द्यायचा आहे। इथं तुम्ही तेलही लावू शकता किंवा तसंच केलं तर काहीच हरकत नाही, हे हाताला चिटकं नाही, काय नाही। पटपट हे गोळे बनवून घेणार आहे मी। मीडियम साईजचे बनवत आहे मी, तुम्ही लहान मोठे तुमची मनपसंत करू शकता। हे पहा, कटल शिजल्याच्या नंतर हवा एकदा निघाली की पटमन पाण्यातून काढून ठेवायचं बाजूला, म्हणजे आपणाला जास्त बेसन लागणार नाही इथं, नाहीतर पाणी पितंय ते कटल किंवा आलू काही असलं तर जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही। सारे असेच गोळे करून घेते मी। तेल साईडला गरम झालेलं आहे। पहिले मी 10 गोळे केल्यात आणि त्याला मिडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे। कडकडीत तेल गरम करायचं नाही, नाहीतर वरून तर कडक होत्यात पण आतमधून कच्चे राहतात। त्याच्यामुळं हे मिडियम साईजवर 2-3 मिनिटाच्या नंतरच ह्याला झारं लावायचं आणि कमीत कमी 4 ते 5 मिनिट ह्याला कमी गॅसवर तळायचं, कमी गॅसवर किंवा मिडियम गॅसवर।
5 मिनिट लागलं मला हे तळायला. हे काढून घेते मी आणि दुसरी टाकते. हे तळजीपर्यंत मी दुसरी बनवून ठेवली. आता हे पहा तेल कसं गरम आहे ते बघा. एकदम मिडियम ठेवायचं तेल, आतपर्यंत तळले जातात. हे काढून घेते आणि आता ग्रेव्हीची तयारी करूया. कसा कलर आलाय बघा. फोडूनही खाऊ शकता हे तुम्ही. खूपच छान आणि एवढे स्वादिष्ट लागतात ना, तुमच्या पकोड्याला मागं टाकतात हे. आता इथं एकदम कमी मी ग्रेव्हीसाठी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही जास्ती घेऊ शकता. मी इथं सरसूचं तेल घेतलेलं आहे. जिरा आणि तेजपत्ता टाकलाय फोडणीला आणि थोडासा कांदा टाकलाय. थोडासा दालचिनीचा तुकडा टाकलाय. याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे तेलात परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळदी आणि बारक्या चम्मचने 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकली. लगेच इथं वाटण टाकून घ्यायचं आहे. आपलं हे कांद्याचं आणि टमाट्याचं वाटण केलेलं आहे. तुम्ही कच्चंही वाटण करू शकता, पण त्याला थोडंसं फ्राय करायला टाईम लागते म्हणून मी हे असं केलेलं आहे. सारं चमच्यानं मी हे काढून घेते आणि ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. भांड्यातही थोडंसं पाणी टाकून मी इथं टाकणार आहे. हे पहा. आता हे 2-4 मिनिट लागते ह्याला तेल सुटायला. मिडियम गॅसवरच आपणाला हे परतून घ्यायचं आहे. इथं मी 1 चम्मच हे आमचा घरगुती काळा मसाला टाकला होता. ते दिसला नाही म्हणून आता मी थोडं टाकून दाखवलंय. 1 चम्मच टाकला होता काळं तिखट आमचं घरगुती. आणि हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे. आपणाला मटणला चिकनला टाकतो ना ते. हे आता टाकलं 1 चम्मच. आता इथं गरमच पाणी टाकले मी भाजीसाठी. कधीही ग्रेव्ही करायचं झालं तर गरमच पाणी टाकायचं. आणि गरम पाणी टाकून 2-4 मिनटासाठी मी उकळून घेतली आहे ग्रेव्ही. सुरुवातीला 1 मिनटासाठी फुल गॅस केलते. त्याच्यानंतर 2-3 मिनिट कमी गॅसवर हे ग्रेव्ही सारी शिजवून घेतली आहे. त्याच्यानंतर हे तळलेले बॉल्स टाकले. तर थोडंसं नमक टाकले. नमक चेक करूनच टाकायचं. बघा हे बॉल्स टाकल्यावर मी 2-3 मिनटासाठीच उकळून घेतले. कसं तेल सुटले ते पहा. खूप छान भाजी होते आहे. आणि हे बॉल जे आहेत ना, मी 2-3 असेच खाल्ले तर खूपच टेस्टी लागले. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा कसे वाटतात हे कोफ्ते तळून जर खाल्लं तर खूपच टेस्टी लागतात. आपली भाजी रेडी आहे. कटलचे कोफ्ते कसे वाटले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कटलचे कोफ्ते कसे वाटले.